आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि उद्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि या अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बेरोजगारी, महागाई आणि इतर आर्थिक मुद्दे विरोधकांकडून आक्रमकपणे मांडले जातील। याशिवाय प्रयागराजमधील महाकुंभ सोहळ्यातील झालेली चेंगराचेंगरी, त्यात झालेले मृत्यू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, संविधान तसंच वक्फ विधेयक या सगळ्या संदर्भाबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा विरोधकांकडून केंद्र सरकार अर्थात भाजपची कोंडी केले जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं वैशिष्ट्य असणार आहे? हा जो अर्थसंकल्प असणार आहे हा अर्थमंत्री म्हणून जर पाहिलं तर निर्मला सीतारामन यांचा 8वा अर्थसंकल्प असेल। मात्र जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्या परिस्थितीनुसार देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठे बदल अपेक्षित आहेत। कोणाला म्हणजे कोणत्या सेक्टरला किती निधी मिळणार हा तर प्रश्न आहे, मात्र प्रत्येक सेक्टरला चालना देण्यासाठी, बूस्ट देण्यासाठी वेगवेगळ्या पर्याय निवडावे लागणार आहे। ज्या पद्धतीने दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1991 साली निवडले होते तशी परिस्थिती पाहायला मिळते। सातत्यानं भारताचा जो तिमाही जीडीपीचा रेट असतो तो ढासळताना पाहायला मिळतोय। अंदाजित जी अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर तो देखील कमी करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत परिस्थिती जी आहे ती फार चांगली नाहीये हे म्हणावं लागेल आणि सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही असं सातत्यानं म्हटलं जातं। त्यामुळे देशातील सर्वच क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठे बदल अपेक्षित आहे। आता जर सर्वसामान्यांना दृष्टिकोनातून एक पाहिलं तर करदात्यांना दिलासा मिळणं अपेक्षित आहे आणि दुसरीकडे सगळ्यात मोठा वर्ग म्हणून जो शेती क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या शेती क्षेत्राला देखील मोठी चालना मिळणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेती क्षेत्रातील संशोधनासाठी अवघे 0.5% कमी रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या दिली जाते। त्याच्या संशोधनासाठी 1% करण्याची शिफारस काही कृषी तज्ञांनी केलेली आहे। त्याचबरोबर शेती क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्यासाठी AI सारखं त्याच्यासाठी काही भरीव तरतूद होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6,000 रुपयाची रक्कम दिली आहे। त्या रकमेमध्ये साधारण दुप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे, मात्र ती साधारण 8,000 पर्यंत जाऊ शकते असं देखील बोललं जातंय। एक कृषीच्या विमा संदर्भामध्ये एक मोठी योजना जी आहे केंद्र सरकार चालवतं, मात्र त्यामध्ये 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र जे शेतकरी आहेत त्यांना यामध्ये घेतलं जात नाही। त्यांना देखील संधी दिली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर शेती क्षेत्र असो त्याचबरोबर इतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महागाई। आता या महागाईला कशा पद्धतीने आटोक्यात आणायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अगदी, आणि याच महागाईच्या मुद्द्यावरून सामान्य माणसांना खरं तर फार अपेक्षा अर्थसंकल्पातून असतील असं म्हणायला हरकत नाही। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।